निश्चित कुमार राजाराम काटे, सौभाग्यवती माया आनंद लेंगरे आणि सौ सुप्रिया निळकंठ साळुंके या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या निवडणूक प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, जिल्हा प्रमुख श्री बजरंग पाटील, इतर सर्व मान्यवर, या प्रभागामधले सर्व सन्मान्य मतदार, उपस्थित सर्व माता भगिनी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. थोडासा मला उशीर झाला, याचं कारण मी रात्रीपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचार सभांमध्ये होतो आणि सकाळी लवकर निघून थोडंसं पोहोचायला या ठिकाणी उशीर झाला आणि तुम्हाला उन्हात थांबावं लागलं. मी आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल क्षमायाचना करतो. ही निवडणूक शिवसेना पक्षाच्या वतीनं आपण धनुष्यबाण चिन्हावरती लढतोय. प्रचाराचा शुभारंभ ज्या दिवशी केला त्या दिवशी मी या महानगरीतल्या सर्व नागरिकांना एक आवाहन केलं होतं, विनंती केली होती की शिवसेनेच्या हातात एक वेळ या महानगरपालिकेची सत्ता देऊन बघा. कारण सगळ्या शिवसैनिकांना ज्याच्या हातामध्ये हा भगवा आहे आणि ज्याच्या खांद्यावरती शिवसेनेचा धनुष्यबाण आहे, अशा प्रत्येकाला वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण करायला सांगितलेलं आहे. 80% समाजकारण म्हणजे गोरगरिबांचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न, आडीनडीमध्ये अडचणीत सापडलेल्या लोकांचे प्रश्न सोडवणं आणि जो संकटात आहे त्याला संकटातनं बाहेर काढायसाठी पहिल्यांदा धावून जाणं मदतीसाठी अशा पद्धतीचं काम करण्याचं शिवसैनिकांना शिकवण ही वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे. आज तोच विचार घेऊन या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये उभे असलेले पक्षाचे सगळे उमेदवार हे त्याच विचारावरती पुढे वाटचाल निश्चितपणे या नगरीमध्ये या ठिकाणी करणार आहेत. मगाशी आता काटेंनी सांगितलं, इथल्या रहिवाशांना असणाऱ्या सातबारांच्या प्रश्नासंदर्भातल्या अडचणी, महानगरपालिकेसंदर्भात निर्माण होणारे प्रश्न, मी एवढंच आपल्याला सांगतो, या सगळ्या महानगरपालिकेसंदर्भातले विषय हे नगरविकास खात्याशी संबंधित आहेत आणि नगरविकास खातं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आपल्या पक्षाचे मुख्य नेते आहेत. मी विश्वास देतो आपल्या सर्व महानगरवासियांना की आमच्या उमेदवारांनी तुम्हाला डोर टू डोर मतं मागायला तुमच्या घरात येत असताना, प्रचार करत असताना, प्रचार रॅली काढत असताना तुम्हाला जे वचन दिलं असेल, जे आश्वासन दिलं असेल किंवा जो वचननामा या ठिकाणी आम्ही प्रसिद्ध केलेला आहे, त्या वचननाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात शिवसेनेच्या माध्यमातून निश्चितपणे पूर्ण करण्याची जबाबदारी पक्ष म्हणून आमची आहे, संपर्क मंत्री म्हणून माझी आहे आणि पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची आहे. मान्य शिंदे साहेबांचा हा निरोप घेऊनच त्यांनी मला नवी मुंबईतला प्रचार आज शेवट असताना मला म्हटले, तुम्ही सांगलीला जावा, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतल्या सर्व मतदारांना सांगा की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची पूर्ण ताकद सगळ्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीमागे आहे. कुणी असं समजायचं कारण नाही की शिवसेनेचे उमेदवार एकाएकी आहेत, शिवसेनेच्या उमेदवारांना कोणाचं पाठबळ नाही, शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीमागं कोण नाही, असं कुणीही समजण्याचं कारण नाही. अख्खा शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे आपल्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी आहेत. मी एकच आपल्याला विनंती करेन, मगाशी कोणीतरी सांगितलं कोण काय वाटतंय, कोण काय देतंय, या गोष्टीला आता ह्या निवडणुकीमध्ये बरेच पाय फुटतात अशा गोष्टीला, पण कट्टर शिवसैनिकांना आणि या प्रभागामधल्या आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतल्या सामान्य मतदार बंधू भगिनींना एवढंच विनंती करेन, पुढच्या 5 वर्षाचा
आपल्या वार्ड मधला, आपल्या प्रभाग मधला, आपल्या संपूर्ण शहरामधला साचेबद्ध विकास आपल्याला करायचा असेल, अनेक वर्ष रखडलेले प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील आणि चांगल्या पद्धतीने आपल्या विभागाचा विकास साधून घ्यायचा असेल तर हे करण्याची ताकद शिवसेना पक्षामध्ये आहे. आणि शिवसेना पक्षाच्या उमेदवारांना धनुष्यबाण या चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने आपण विजय करावं एवढीच विनंती या निमित्ताने मी आपल्याला करतो. उन्हात आपण सगळेजण बसलात, आपल्याला त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि 15 तारखेच्या मतदानात धनुष्यबाण चिन्हासमोरचं बटन दाबून या तिन्ही उमेदवारांनी विजय करावा अशी विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद.